आज 8 डिसेंबर 2025 रोजी सकाळी आम्हाला अशी गोपनीय माहिती मिळाली की या अनिलनगरमध्ये सार्वजनिक शौचालयाच्या समोर एक पत्राशेड आहे। हा जो रस्ता आहे हा कॉटेज हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता आहे आणि ह्या पत्राशेडमध्ये अवैध काही सामग्री एकत्रित करून काही इल्लीगल ॲक्टिव्हिटीज करण्यात येत आहे अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली। त्याच्याच अन्वये आम्ही आमच्या SDPO ऑफिसची टीम येथे रवाना केली आणि पंचासमक्ष इथे पाहणी केल्या असता असे आढळून आले की या ठिकाणी सुगंधित तंबाखू व सुपारी व त्याचबरोबर चुना यांचं मिश्रण करून एक असा पदार्थ बनवला जात होता। हा जो पदार्थ आहे हा नक्कीच हानिकारक आहे आणि त्याबद्दल आता कारवाई सुरू आहे। त्याचबरोबर या पत्राशेडच्या समोर या रस्त्यावरती एक पार्क केलेली रेड कलरची कार, त्याच्यामध्ये 2 गोणी जे सुपारी आणि तंबाखू सुगंधित तंबाखू त्यांचं मिश्रण केलेले काही बॅग्स आम्हाला आढळल्या। तर एकूण 3 गोण्या व त्याचबरोबर काही माल आमच्याकडे येथे या कारवाईमध्ये आम्हाला मिळून आला आहे। मागील अनेक दिवस झालं अनेक कारवाई होतात, परंतु मावा काही बंद होईल नाही। ग्राउंडला हा चोरून तरी चालूच आहे। नेमकं त्याबद्दल काय? जसं तुम्ही सांगितलं, पोलीस प्रशासन कारवाई करत आहे। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी गोपनीय माहितीच्या आधारावरती आम्ही धाड टाकून जे काही आरोपी आहेत त्यांना निष्पन्न केलेलं आहे आणि नुसती त्या ठिकाणी जे आरोपी आढळून आले त्यांना वगळता इतर त्यांचे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस यांनाही आपण सापडण्याचा प्रयत्न करत आहोत की हा जो माल आहे तो कुठून आला आहे आणि तो कुठे जात होता याचंही आपण शहानिशा करून त्याच्यावरती कारवाई करत आहोत। आम्हाला यश आलेलं आहे चांगल्या पद्धतीने, परंतु अजून आमची कारवाई चालू आहे। आजचं एक उदाहरण त्याच्याच प्रगतीपथावर आहे। आज जसं ह्या कारवाईमध्ये आपल्याला 5 अक्युज्ड आम्ही नॅप केले आहेत व त्याचबरोबर एक सूरज राजपूत म्हणून व्यक्ती आहे, त्याचं हे पत्राशेड आहे व तोच या गाडीचा ह्या जे काही बॅग्स आहेत त्याचा ओनर आहे हे समजून येत आहे। त्यामुळे असे 5 सध्या आमच्याकडे अक्युज्ड आहेत व त्याचबरोबर काही जे आता जसं मी सांगितलं बॅकवर्ड लिंकेज ते आम्ही शोधून या बाकीच्या राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।